नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती बघणार आहोत. अमेरिकन ठेव पावतीला इंग्रजीमध्ये अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि जागतिक ठेव पावतीला ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजेच ADR आणि GDR म्हणजे काय हे आपल्याला काय करायचं आहे, या तासाला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टिपा द्यायला विचारलं जाऊ शकतं. दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न याच्यामध्ये विचारला जात नाही. आता आपण हे बघतोच की बाबा सार्वजनिक कंपनी भागाची नोंदणी भारतीय भाग बाजारामध्ये करते आणि भाग बाजाराची नोंदणी केल्यानंतर भागांची खरेदी विक्री ही भाग बाजारामध्ये होत असते. जसं उदाहरण जर सांगायचं झालं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याला मुंबई भाग बाजार असं म्हटलं जातं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय भाग बाजार यासारख्या भाग बाजारामध्ये भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या भारतीय कंपन्यांची काय होते, नोंदणी होते आणि भागांची खरेदी विक्री होत असते. पण आपल्याला माहिती आहे की बाबा नवीन आर्थिक धोरणानुसार किंवा भारतानं सुद्धा 1991ला जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्या नवीन आर्थिक धोरणामध्ये जागतिकीकरण किंवा ज्याला आपण LPG असं म्हटलं जातं, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे धोरण स्वीकारलं आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे की मुक्त व्यापार धोरण. आणि या मुक्त व्यापार धोरणामुळे काय की भारतीय कंपन्या ज्या असतील या भारतीय कंपन्या विदेशामध्ये आपल्या भागांची जी काही भागांची विक्री करू शकतात किंवा विदेशी कंपन्यासुद्धा भारतीय भाग बाजारामध्ये काय करू शकतात, खरेदी विक्री करू शकतात. पण भाग बाजाराचे जे काही नियम आहेत हे नियम भारतीय कंपनींना भारतामध्येच लागू पडतात. ज्यावेळी भारतीय कंपन्या इतर राष्ट्रातील, खास करून जर सांगायचं झालं तर अमेरिका किंवा युरोपियन जे काही राष्ट्र आहेत या राष्ट्रामध्ये भागांची खरेदी विक्री करायची असेल तर तेथील जो काही भाग बाजार असेल त्या भाग बाजाराचा नियम किंवा तेथील भाग बाजाराचे जे काही नियम आहेत ते नियम काय होत असतात, लागू होत असतात. किंवा भारतीय ज्या काही कंपन्या आहेत या भारतीय कंपन्या काय करू शकत नाही की डायरेक्ट तिथं नोंदणी करू शकत नाहीत किंवा त्यांना आपला खरेदी विक्रीचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय करता येत नाही. मग ह्याच्यावर काय की भागपेढी, ज्याला डिपॉझिटरी असं म्हटलं जातं, भागपेढीसाठी आपण एक स्वतंत्र चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये आपण डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशनमध्ये बघणार आहोत. भागपेढी, भारतीय कंपनी भागपेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते आणि ही विक्री करते. सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका या भागपेढी म्हणून काय करत आहेत, कार्यरत आहेत. आणि या भागपेढी बँक गुंतवणूकदारांना भागाच्या बदल्यात ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट किंवा GDR काय करतात, देऊ करतात. म्हणजेच काय की या ठेव पावत्या देतात समहक्क भागांच्या ऐवजी या काय केल्या जातात, ठेव पावत्या दिल्या जातात. कारण परदेशी भाग बाजारामध्ये डायरेक्ट इंडियन कंपन्या किंवा भारतीय कंपन्या काय करू शकत नाही, जाऊ शकत नाही. त्यामुळे समहक्काची भागांची विक्री करण्यासाठी जी भागपेढी असते, उदाहरणार्थ अमेरिकेमधला जर विचार केला तर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क सिटी बँक ऑफ न्यूयॉर्क आहे. तसंच इंग्लंडमध्ये जर विचार केला, युरोपियन राष्ट्रामध्ये जर विचार केला तर लंडन स्टॉक एक्सचेंज आहे.
इकडं सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आहे, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज आहे. हे जरी असलं तर काय की ADR आणि GDR काय केला जातो, या भागपेढीमार्फत दिलं जातं. समहक्क भागांच्या बदल्यात या काय केल्या जातात, ठेवी दिल्या जातात. आता ADR म्हणजेच अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट किंवा अमेरिकन ठेव पावती ही अमेरिकेतल्या भाग बाजाराच्या संदर्भात आहे. आणि अमेरिका सोडून जी काही इतर राष्ट्र असतील त्याच्यासाठी जागतिक ठेव पावती काय केली जाते, दिली जाते. त्याला GDR असं म्हटलं जातं. अमेरिकेसाठी काय त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन काय अमेरिकाचं अमेरिकन डॉलरमध्ये होतं आणि युरोपियन किंवा अमेरिका सोडून जे काही राष्ट्र असतील ते युरो डॉलरमध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन काय केलं जातं. आणि या समहक्क भागाच्या बदल्यात या ठेव पावत्या दिल्या जातात. पण या ठेव पावत्या काय आहे की बाबा त्याचं जे काही कार्य आहे हे कार्य काय समहक्क भागांप्रमाणेच आहे. म्हणजेच ADR किंवा GDR असणारे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना सगळे अधिकार समहक्क भागांचेच काय होत असतात, मिळत असतात. जसं कंपनीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, लाभांश मिळवण्याचा जो काही अधिकार आहे तो लाभांश मिळवण्याचा सुद्धा अधिकार यांना मिळतो. आणि कंपनी स्वदेशी चलनातून लाभांश भागपेढ्यांकडे दिला जातो आणि त्याच भागपेढ्या त्याचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनामध्ये करतात. आणि याचा फायदा काय आहे की NRI जे असतील किंवा परदेशी नागरिकसुद्धा भारतीय कंपन्यांच्यामध्ये काय करू शकतात, गुंतवणूक आहे ती गुंतवणूक करू शकतात. हा खरा फायदा हा ADRचा आणि GDRचा आहे. त्याच्यामध्ये त्या फायद्याचाच आपण विचार करतो तर असे फायदे आपल्याला बघता येतील की ADR व GDRमुळे विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सोपे झालेले आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे की विदेशी ज्या काही कंपन्या असतील या कंपन्यांमध्ये इंडियन गुंतवणूकदार जो आहे, भारतीय गुंतवणूकदार आहे, त्याला गुंतवणूक करणं सोपं झालेलं आहे. किंवा परदेशी गुंतवणूकदाराला भारतामध्ये गुंतवणूक करणं सोपं झालेलं आहे. आज जे आपण मोदी सरकारनं जो मेक इन इंडिया किंवा अन्य जे काही काय म्हणायचं की राबवले किंवा 2014 पासून म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये मोदी सरकारने काय केलं की सगळे विदेशातले दौरे केले म्हणजे काय केलं की तिथले जे काही NRI तिथले जे काही अनिवासी भारतीय आहेत किंवा तिथले जे काही लोक आहेत त्या लोकांना काय की बाबा मेक इन इंडिया, भारतामध्ये तुम्ही काय करा, गुंतवणूक करा. तुमची जी काही बचत आहे, तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्ही भारतामध्ये काय करा, लावा. हे सांगण्यासाठीच किंवा हे आवाहन करण्यासाठीच गेलेले होते, जेणेकरून आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक ही जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी यासाठीच. किंवा आत्ता सध्या घडीचा जर आपण विचार केला तर सध्या घडीमध्ये पण बघा, आज चीनच्या विरुद्ध इतर जी काही राष्ट्र आहेत ती राष्ट्र काय झालेली आहेत, चीनच्या विरुद्ध झालेली आहेत. आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्या देशावर पण होतो आहे की काय की चीनमधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या भारतामध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतात किंवा या सरकार धोरणामुळे हा फायदा आहे, भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. हे जे आहे हा जो काही, कारण कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो, त्या देशातल्या उद्योगधंद्यांवर, कंपन्यांवर अवलंबून असतो. आणि ADR आणि GDRमुळे काय परदेशातील चलन किंवा परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये काय करू शकतात, गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर ठेव पावतीमुळे भागधारकांप्रमाणेच मतदानाचा हक्क या धारकास मिळतो. लाभांश देशी चलनात मिळण्याची मुभा व सुलभतेने खरेदी विक्री करता येणे शक्य आहे. ठेव पावती खरेदी संस्थांना सुद्धा करता येते. विदेशी भाग मालकीचे निर्बंध ठेव पावतीमुळे हटवले जातात. ठेव पावतीमुळे मोठ्या प्रमाणात नवीन आंतरराष्ट्रीय भागबाजारात विक्री करणे शक्य होते व त्यामुळे
अधिक प्रमाणात गुंतवणूकदाराशी संपर्क साधता येतो. आणि ज्या भागबाजारामध्ये GDRची विक्री केली जाते ते भागबाजार पुढीलप्रमाणे आहेत: लंडन स्टॉक एक्सचेंज, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. इतकंच या अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावतीमध्ये आहे.